भगवान नित्यानंद, गुरुदेव मुक्तानंद, महायोगी स्वामी उमानंद सरस्वती या श्रेष्ठ गुरु परंपरेला कोटी कोटी प्रणाम। आज आपल्या गुरुदेवांचा 41वा महासमाधी दिन सोहळा नाशिक येथे साजरा झाला। दरवर्षीप्रमाणे सर्व केंद्रावरील गुरुभक्त 28 फेब्रुवारी रोजी नित्य साधना, विविध कार्यक्रम आणि पालखी सोहळ्यासाठी जमले होते। जगाचा राजा त्रैलोक्याचा हो, चैतन्याचा कुंडलिनीचा अनभिषिक्त सम्राट हो, गुरु आमचा राजा त्रैलोक्याचा हो, चैतन्याचा कुंडलिनीचा अनभिषिक्त सम्राट हो, गुरु आमचा सर्व जगाचा राजा त्रैलोक्याचा हो, चैतन्याचा कुंडलिनीचा अनभिषिक्त सम्राट हो, गुरु आमचा। सर्व गुरुभक्त प्रेमाने आनंदाने दूर म्हणत वाद्यांच्या गजरात पालखी सोहळ्यात सहभागी झाले होते। संध्याकाळी बाल गुरुभक्तांनी संतांची मांदियाळी ही नाटुकली सादर केली। जणू प्रत्यक्ष सिद्धलोकच मंदिरात अवतरला होता। गुरु आमचा सर्व जगाचा राजा त्रैलोक्याचा हो, चैतन्याचा कुंडलिनीचा अनभिषिक्त सम्राट हो, गुरु आमचा राजा त्रैलोक्याचा सिद्धलोकातील मुक्तानंद बाबा, संत तुकाराम, कान्होपात्रा, जनाबाई, कबीर, नामदेव, मीराबाई, मुक्ताबाई, सोपानदेव, ज्ञानेश्वर प्रगट झाले। या संतांच्या अभंगातून दर्शविलेले अनुभव आपल्या गुरुदेवाने सांगितलेल्या सिद्धयोगातील अनुभवासारखेच होते। वाघाने पकडल्यावर हरिणी कशी कासावीस होते, तसेच माझे मन झाले आहे। माझ्या गुरूंना विसोबांना ती पडतासर खेचरा असे म्हणते, तेच नाव विसोबा बिरुद म्हणून मिरवलं। डोळे मिटू ते डोळे उघडे ठेव, मला प्रत्येक ठिकाणी फक्त माझा गिरधर गोपाळ दिसतो। गुरूंची आस सिद्धलोकातील मुक्तानंद बाबा, संत तुकाराम, कान्होपात्रा, जनाबाई, कबीर, नामदेव, मीराबाई, मुक्ताबाई, सोपानदेव, ज्ञानेश्वर प्रगट झाले। या संतांच्या अभंगातून दर्शविलेले अनुभव आपल्या गुरुदेवाने सांगितलेल्या सिद्धयोगातील अनुभवासारखेच होते। 1 मार्चला पहाटेपासून पूजा, जप, ध्यान, गुरुगीता पठण, धून झाली। त्यानंतर मंदिराभोवती प्रदक्षिणा पूर्ण केली। एका साधिकेने तिने गुरु सहवासात व्यतीत केलेल्या काही आठवणी, घटना निरूपणात व्यक्त केल्या। साधकांचा सत्कार करण्यात आला। दुपारची आरती झाल्यावर हरे राम हरे कृष्ण धूरवर साधकांनी गुरुचरणाभोवती फेर धरला। ताईने सांगितलं होतं की आपण अगदी सॉफ्टली चाललं पाहिजे। कधी कधी असे आपण पाय घसरत चालतो किंवा पाय आगतत चालतो, तसं नाही, अगदी सॉफ्टली चालावं की ज्याने दुसऱ्याला त्रास होऊ नये। ताईंचं मेन ध्येय हेच होतं की आपल्यामुळे कोणालाही त्रास होता कामा नये।
या सोहळ्यात सामील झालेल्या गुरुभक्तांना गुरुप्रेमाच्या दिंडीत सहभागी झाल्याचे समाधान वाटले. अशा प्रकारे महासमाधी दिन अत्यंत आनंदाने साजरा झाला.